नमस्कार व्ह्यूअर्स. आज 1 जुलै 2023. 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर्सनी समाजात केलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आज डॉक्टर्स डेच्या निमित्त एका स्पेशल सीरीजमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर हर्षद सुराणा. धुळ्याहून डॉक्टर आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, आपण पुढे जाणार आहोत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप खूप स्वागत तुमचं. तुम्हाला विनंती करते, आपण तुमचा संक्षिप्त परिचय द्यावा. मी डॉक्टर हर्षद दिलीप सुराणा, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट धुळे येथून बोलत आहे. आज डॉक्टर डे निमित्त मी बोलणार आहे. डॉक्टर, सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. इरॅटिक लाईफस्टाईल आणि स्ट्रेस यामुळे आजकाल हाय बीपी आणि कार्डियक अरेस्टचे केसेस खूप वाढलेले आहेत. तुम्ही आमच्या दर्शकांना काय ॲडवाइस कराल याबाबत? आता तुम्हाला माहित आहे की सगळीकडे लाईफ खूप फास्ट होऊन गेली आहे. सगळ्यांना स्ट्रेस जास्त आहे. लोक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करत नाही. म्हणून आपण बघत आहोत की इवन लेस दॅन 30 इयर्स हायपरटेन्शन हे लोकांमध्ये बघण्यात येत आहे. आज हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब याचं प्रमाण जे आहे ते ऑलमोस्ट 30% होऊन गेलं आहे. म्हणजे 100 माणसांपैकी 30 लोकांना ब्लड प्रेशर असतो. आपण त्याबद्दल निष्काळजीपणा करतो, डॉक्टरांकडे चेकअप करत नाही. ते हायपरटेन्शनची ट्रीटमेंट न घेतल्यामुळे मोठे आजार म्हणजे हार्ट अटॅक, स्ट्रोक असा प्रॉब्लेम, किडनी फेलियर हे सगळं होतं. नक्कीच. अर्ली मॉर्निंग हार्ट अटॅकचे काय कारण असतात? खूप सारे अर्ली मॉर्निंग हार्ट अटॅक आजकाल आपल्याला बघायला मिळतात. काय कारण आहेत त्याची? आपण नेहमी बघतो की असं सकाळी 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता हे जे सकाळचा टाइम असतो त्यात अटॅकचे प्रमाण जास्त आता असतात. त्याचं कारण असं असतो की जेव्हा आपण ॲट द टाइम वेन वी आर इन स्लीप, युजली द क्लॉटिंग आणि ब्लड प्रेशर हे जे असतात ते त्यावेळेस कमी असतात आणि त्यामुळे भरपूरदा आपण बघतो की सकाळच्या वेळेस हे अटॅक असे आपल्या लक्षात येतात. तसंच हिवाळा म्हणजे थंडीमध्येही आपण बघतो की रक्त गाढ होण्यामुळे हे अटॅक होतात. अत्यंत छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहे. डॉक्टर, माझा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. सॉल्ट म्हणजे मीठ, त्याचं सेवन आणि हृदयाचं स्वास्थ्य याचा काय संबंध आहे? आणि एक जे हार्टचे पेशंट असेल, हृदयरोगी असेल, त्याला कितपत जे मीठ आहे ते ग्रहण करायला परमिशन आहे? बघा, आपल्याला माहित आहे की ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन, रक्तदाब हे जे आहे ज्या लोकांना असतं आपण त्यांना कमी मीठ खायला सांगतो. हृदयाचे जे पेशंट आहेत त्यांनाही आपण कमी मीठ सांगतो. का सांगतो? कारण मीठ जास्त जर खाल्लं तर पाणी जे आहे ते अंगात जमा होतं. हृदयाचे जे पेशंट असतात त्यांची हार्टची पंपिंग जशी नॉर्मल ही 60% असते, तर त्यांची ती ऑलरेडी कमी झालेली असते. त्या कमीमध्ये जर त्यांनी मीठ जर जास्त घेतलं तर त्यामुळे ते पाणी अंगात जमा होतं आणि मग त्यांना दम लागतो, धाप लागतो. म्हणून आपण त्यांना रेकमेंड करतो की मीठ हे कमी घ्यायला पाहिजे. नक्कीच. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती तुम्ही या ठिकाणी दिली आहेत आणि तुमच्या या बहुमूल्य वेळासाठी खूप खूप आभार. थँक्यू.